समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील भुरकवडी येथे स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण कार्यक्रम आणि 10 लाख रुपयांच्या जिम साहित्याचे लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला। ग्रामपंचायत एसटी स्टँड चौकामध्ये मंत्रालयातील निवृत्त कक्ष अधिकारी प्रवीण लावण साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी शिवशक्ती पतपेढीचे संचालक हिंदूराव कदम, प्रशासक सरपंच रेश्मा कदम, तलाठी निनाद जाधव, पत्रकार शरदराव कदम, युवा नेते मनोजदादा कदम, तंटामुक्ती अध्यक्ष अविनाश कदम, पोलीस पाटील किरण कदम आदींची प्रमुख उपस्थिती होती। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणाबाजी करत देशभक्तीपर गीतांचे गायन करून मनोगते व्यक्त केली। विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या विद्यार्थी आणि मराठी शाळेतील मुलांच्या पालकांचा आणि उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आले। माजी सैनिक सयाजी चंद्रू कदम यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी केले तर SK कदम सर यांनी आभार मानले। कार्यक्रमात सर्व संस्थेचे आजी माजी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी तसेच गावातील सर्व ग्रामस्थ, महिला, युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। दरम्यान सलग 30 वर्ष बिनविरोध ग्रामपंचायत असणाऱ्या भुरकवडी गावच्या इतिहासात प्रथमच प्रशासक सरपंच रेश्मा कदम यांनी मनाचा मोठेपणा दाखवत समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण करत ध्वजारोहण करण्याचा मान मंत्रालयातील निवृत्त कक्ष अधिकारी भुरकवडी गावचे सुपुत्र प्रवीण लावण साहेब यांना देऊन त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। श्री प्रवीण लावण यांचा गावच्या विकास कामात मोलाचा वाटा असून सर्व ग्रामस्थ आणि युवकांच्या वतीने त्यांना महामेरू ही उपाधी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला। तर राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्यातून आणि युवा उद्योजक अंकुशभाऊ गोरे आणि भारतीताई गोरे यांच्या माध्यमातून तसेच निवृत्त कक्ष अधिकारी प्रवीण लावण यांच्या प्रयत्नातून 10 लाख रुपयांच्या जिम साहित्याचा लोकार्पण सोहळा पार पडला। श्री अंकुश गोरे, प्रवीण लावण, हिंदूराव कदम यांच्या हस्ते लोकार्पण उद्घाटन करण्यात आले। यावेळी सर्व आजी माजी पदाधिकारी, ग्रामस्थ, युवक वर्ग उपस्थित होता। आपल्या देशातली खरं तर गाव हे या देशाचा आत्मा आहे आणि या गावाची प्रगती म्हणजे देशाची प्रगती आहे। या ध्वजारोहणाचा जो कार्यक्रम आज झाला, फ्लॅग होस्टिंग जे झालं, त्या गोष्टींसाठी जे उपस्थित असलेले या शाळेतील शिक्षक असतील, मुलं असतील, या सर्वांना मी स्वातंत्र्य दिनाच्या परत एकदा खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो। आणि आज आपण या गावातील युवकांच्या आग्रह असतो जे जिमचं साहित्य त्याचा आपण एक लोकार्पण सोहळा घेतोय, तो कार्यक्रम आपण थोड्याच वेळात आपण संपन्न करतोय किंवा संपन्न होतोय कार्यक्रम। आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी खरं तर जेवढ्या लोकांचा आज या ठिकाणी सत्कार झाला त्या सर्व सत्कार मूर्तींना परत एकदा या संयोजकाच्या वतीनं परत एकदा शुभेच्छा देतो। आणि खरं तर आज या गावामध्ये, भुरकवडी गावामध्ये जो विकास होतोय आणि या विकासामागं एक आत्ताच सत्कार झाला आणि त्या सत्कारामध्ये इथल्या युवकांनी एक फ्रेम दिली आणि त्या फ्रेममध्ये, त्या फोटोमध्ये असं लिहिलं होतं, विकासाचा महामेरू। तर परत एकदा सर्वांनी टाळ्या वाजवायच्या। नमस्कार, माझे नाव माहिती, मी आता 3री मध्ये शिकते। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत। आजच्या दिवशी सर्वांनी राष्ट्रगीत ध्वजगीत म्हणले पाहिजे। आपल्या देशाचा जय जयकार केला पाहिजे। अभिमानाने व आनंदाने हा सण साजरा केला पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। सर्वांना माझा नमस्कार। माझे नाव हिंदवी चंद्रकांत कदम आहे। मी आता 2रीत आहे। आज 15 ऑगस्ट आहे। 15 ऑगस्ट 1947 साली आपला भारत देश स्वातंत्र्य झाला।
इंग्रजांचे राज्य होते. इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला भारत आजच्या दिवशी स्वातंत्र्य झाला. म्हणून आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. खरं तर हा सण आपण घरी आनंदाने गोडधोड करून साजरा केला पाहिजे. चला सर्वांनी माझ्याबरोबर मोठ्याने म्हणा, भारत माता की जय. सोहम आहे. आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा. हा आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. आपण देश 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन झाला. हा एक आनंदाचा दिवस आहे. या दिवशी आपण झेंडा वंदन करतो. सर्वजण मिळून राष्ट्रगीत म्हणतो. शूर सैनिकांना वंदन करतो. मला माझा देश खूप आवडतो. बोला भारत माता की जय. नमस्कार, माझे नाव अमृता सुनील जाधव. इयत्ता दुसरी. सर्वांना 80वे स्वातंत्र्य दिन खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी दिल्ली लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या हस्ते ध्वजारोहण करतात. दिल्ली राजपथावर सैनिकांचे संचलन केले जाते. वेगवेगळ्या राज्यांची चित्र सांस्कृतिक दर्शन घडवतात. शिवजवानांचा सन्मान केला जातो. अशा प्रकारे ठिकठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम असतात. चला आपणही आज हा राष्ट्रीय सण उत्साहाने साजरा करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांनी मोठ्याने बोला माझ्यावर. भारत हरित क्रांतीचा विज्ञानाचा मंत्र संजीवन गाऊया. चला चला रे आज, चला चला रे आज तिरंगा खांद्यावर मिरवूया. चला चला रे आज तिरंगा खांद्यावर मिरवूया. चला चला रे आज तिरंगा खांद्यावर मिरवूया. विश्व शांतीचे आणि समतेचे ब्रीद आपले राखूया. चला चला रे आज तिरंगा खांद्यावर मिरवूया. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, बुरुकवडी. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.